मीरा बोलते. मीरा तू? अगं कुठे आहेस तू? सुखरूप आहेस ना? मी सुखरूप आहे काका. मी ठाण्याला आले. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे काका. बाबा कसे आहेत? आणि तुम्ही जाताय ना स्मशानात? रंगाच्या माणसांनी बाबांना खूप मारलं होतं. बाबा बरे आहेत ना? शिवनाथ दादाचा कुठेच पत्ता लागत नाहीये. पण आता हे मीराला सांगणं योग्य ठरणार नाही. ती पुन्हा इथे येईल. हॅलो काका, ऐकू येतंय ना? अगं शिवनाथ दादाला काही झालेलं नाहीये. काका मला खूप आठवण येते बाबांची. अगं त्याला जरासा मुका मार लागला होता, पण तो आता बरा आहे. मी घेतोय त्याची काळजी. तू नको चिंता करूस. मी इकडचं सगळं सांभाळतो. तू इकडे यायचा विचार पण करू नकोस. बरं मला सांग, तू कुणाकडे राहिलीस? काका ते त्या दिवशी पूजा होत असताना ती लहान मुलगी पाण्यात बुडत होती ना, ते. हा म्हणजे ते रामपुरे? हो, ती रामपुरे आहेत ना, त्यांच्या घरात मला आसरा मिळालाय. आणि ती त्यांची मुलगी आहे ना, जिला मी वाचवलं होतं, तिला सांभाळण्याचं मला कामही दिलंय त्यांनी. काका तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. मी आपल्यावरचं सगळं कर्ज पण फेडेन. फक्त तुम्ही तिकडे सगळ्यांची काळजी घ्या. तू तुझी लढाई शहरात लढ, मी माझी लढाई इथं गावात लढेन. पण हा, दोघांनी जिंकायचं आहे हे मात्र नक्की. हा, त्याशिवाय आपल्याला पर्यायी नाहीये काका. चंदाला म्हणा माझा फोन आला. आणि हरीची पण काळजी घ्या तुम्ही. हो, आणि काही दिवसांनी मी तुला नक्की भेटायला येईन. काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या. ते होते बोल. आली माझी वेदा. वेदा अगं काय अवतार करून आली आहेस? मी शाळेत जाताना तुला किती छान आवरून देते आणि परत येईपर्यंत हा कसा अवतार करून ठेवतेस ग? बाबा आई, आज ना लंच ब्रेक मध्ये खूप मजा केली. टिफिन खाताना माझ्या फ्रेंडला उचकी लागत होती. आम्ही तिला खूप चिडवलं. हे बघ असं. पद्मा असं करतात. कोणाला जर उचकी लागली तर त्यांना पाणी द्यायचं असतं, चिडवायचं नसतं, कळलं? हा कसला डाग पडलास तू शर्टवर? तो टिफिनचा. टिफिन खाताना दंगा केला तर हेच होणार आहे ना? वेदा तुला माहिती आहे ना, मला नाही आवडत शर्टवर डाग पडलेला. सॉरी. काही सॉरी बिरी नाही. आता तुझे सगळे कपडे ना तुला धुवायला लागणार आहे. आई सॉरी. नाही नाही, बघशील आता तुला अशी शिक्षाच देणार आहे. सॉरी. शिक्षा? शिक्षा मी देणार आहे तुम्हा दोघींना. आज पण तुम्ही माझं वेलकम नाही केलं ना? किती वेळा सांगितलंय, जर मी ऑफिसवरून आलो तर मला तुम्हा दोघींना दारावर माझं वेलकम करताना बघायचं. तू माझी बॅग घ्यायची आणि तू पाणी आणायचं माझ्यासाठी. चुकलं आमचं राजे. तुम्ही एवढे मोठे महाराज आहात हे जरा विसरलोच आम्ही. आणि हो, पुढच्या वेळेस आम्ही दोघीच कशाला, अख्खं कुटुंब येईल तुमच्या स्वागतासाठी. चालेल? येस, नेक्स्ट टाइम. अथर्व इकडे वळा. हे काय आहे? हा कसला डाग पडला तुमच्या शर्टवर? तुमच्याही शर्टवर डाग? तुमच्याही म्हणजे तुमच्या लाडक्या लेकीने पण हाच पराक्रम केलाय बघा. हो, सेम टू सेम. कशाने पडलाय तो डाग? हां, लंच ब्रेक ऑफिसमध्ये होता. मग लंच ब्रेक मग केशव काका ते असे आले आणि मग त्यांचा धक्का लागला आणि मी जेवत होतो आणि मग असं सांगितलं. खरंच? हो. तुमच्याकडून असं कधी घडत नाही, मग आजच कसं घडलं? हो बरोबर आहे. नाज योगायोग एवढा. आणि मला हे पण माहिती आहे की तुला हे अजिबात आवडत नाही.
माफ करा मला तो कुत्रा तू तुम्हाला 4 डोळ्यात तरी नीट दिसत नाही का? काय बोलताय तुम्ही? माइंड युअर लँग्वेज. माइंड ना तुम्ही करा. तू इथे काय करतेस? मी ते दूध घेऊन चालले होते. आणि धावपळ कशाला करतेस? हो तो कुत्रा सकाळपासून माझ्याच पाठी लागलाय. त्याचं नाव बडी आहे. बडी म्हणाले म्हणून काय सोय होणार आहे का? कुत्रा तो कुत्राच राहणार. काय 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 म्हणालीस? अथर्व थांब जरा, ती आजच आली आपल्या घरी. सगळ्यांची ओळख व्हायला जरा वेळ लागेल तिला. आई पण ही आपल्या घरी काय करतेय? ती आजपासून इथेच राहणार आहे. व्हॉट? मंजिरी वहिनींनी वेदाला सांभाळायचं काम दिलंय तिला. आई तुला माहिती ना वेदाची कंडिशन कशी आहे? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? जा तू जाऊन फ्रेश हो, आपण बोलूया यावर. बाईसाहेब मी हे पटकन साफ करून येते. पिऱ्या करेल. तू एक काम कर, तू वर वेदाच्या बेडरूम मध्ये जा. वेदा असेल तिथे, तिला जाऊन झोपव.